संगमेश्वर पब्लिक स्कूलमध्ये श्री गणेश विसर्जनासह उड्डाणपूल आणि ट्रान्सफॉर्मरचा दिमाखदार उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात पार पडला। सणाचा उत्साह आणि प्रगतीची चाहूल अशा दोन सुंदर धाग्यांना जोडणारा सोहळा संगमेश्वर पब्लिक स्कूलमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला। गणेश विसर्जनाचा मंगल सोहळा, शाळेतील उड्डाणपुलाचं उद्घाटन आणि नूतन ट्रान्सफॉर्मरचा लोकार्पण सोहळा या तिहेरी पर्वानं शाळेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद केली। विद्यार्थ्यांच्या वाहतुकीतील अडथळे दूर करून पालकांचा वेळ वाचवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेला हा उड्डाणपूल आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी बसवण्यात आलेला ट्रान्सफॉर्मर हे शाळेच्या प्रगतीचे नवे टप्पे ठरतील असं मनोगत श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी व्यक्त केलं। या सोहळ्यात 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझिम खेळानं वातावरण भारावून गेलं। ढोल ताशांच्या गजरात दिमाखदार मिरवणुकीनं गणरायाला निरोप देण्यात आला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी, शालेय व्यवस्थापन समिती सदस्या शीतल काडादी, श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापन समिती सदस्य गुरुराज माळगे, महावितरणचे कार्यकारी अभियंता राजकुमार पाटील, उपअभियंता गयाळे, संगमेश्वर कॉलेजचे माजी उपप्राचार्य आनंद हुली यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी प्राचार्या प्रियांका समुद्रे यांनी स्वागतपर भाषण केलं। त्यानंतर मान्यवरांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला। सूत्रसंचालन जयश्री खुने यांनी तर आभार लक्ष्मी मल्लाडे यांनी मानले।